नमस्कार मंडळी, मी आर्या नवले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत गाव बोलत्या पॉडकास्ट सिरीजच्या नवीन भागात आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जानोरी या गावी जाणार आहोत. चला तर आज आपण जानोरी गावाला भेट देऊ. मी राजेंद्र खैरनार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानोरी या शाळेचा प्रतिनिधी म्हणून मी बोलतो. मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान हे चालू असताना या अभियानाचा शाळेसाठी सुद्धा अतिशय मोलाचं सहकार्य करून गावाच्या बरोबरच शाळेचा सुद्धा चांगल्या पद्धतीने विकास झाला आहे. आणि त्याचं एक जिवंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर दिसतंय की 3 प्रकारचे पार्क आपण परसबागेच्या रूपामध्ये उभारल्या. शाळेच्या मोकळ्या जागेमध्ये जी जागा उपयोगात आणत नाही आपण, त्या जागेचा अतिशय सुंदररित्या अतिशय कुशलतेने उपयोग करून ऑक्सिजन पार्क, फ्लॉवर पार्क आणि भाजीपाला पार्क असे 3 प्रकारचे पार्क उभारले. आणि दुसरं असं की त्याचे जे भाजीपाला पार्कमध्ये ज्या भाज्या उपलब्ध होतात त्याच्यामुळे जीवनमूल्य वाढतं आणि पोषण मूल्य पण वाढतं. आणि या सगळ्या प्रकारचा लाभ शाळेला सुद्धा गावाच्या विकासाच्या दृष्टीने शाळेचा सुद्धा विकास झाला. मी प्रतिभा बाबू, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानोरी. मी आत्ताच आमच्या वर्गात प्रवेश केला. वर्ग अतिशय सुसज्ज आणि सुंदर, आनंददायी आणि मनोरंजक तुम्हाला दिसत असेल. तर हे जे आहे हे सर्व सहकार्य मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जानोरी, आमच्या या जानोरी ग्रामपंचायतीने हे सर्व मोलाचं सहकार्य आमच्या शाळेला दिलं आहे. बघा, आपण जर आज बघितलं तर आपल्या भारत देशाने विज्ञान आणि तंत्रज्ञान एक क्षेत्रात अतिशय प्रगती केलेली आहे. त्यामुळे आपण आज फक्त शिक्षक म्हणजे खडू आणि फळा एवढंच नातं राहिलं नाही, किंवा शिक्षक आणि विद्यार्थी एवढंच नातं शिल्लक राहिलं नाही, तर आज आपण विद्यार्थ्यांना आनंददायी मनोरंजक शिक्षण कसं देता येईल, तसेच त्यांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण कसं देता येईल यासाठी आमच्या जानोरी ग्रामपंचायतीने आम्हाला खूप मोठं मोलाचं सहकार्य केलं आहे. माझ्या मागे जर तुम्ही आमची जी डिजिटल क्लासरूम पाहिली, त्यानंतर आमचा हा जो स्मार्ट टी व्ही बघितला, त्या स्मार्ट टी व्हीच्या मदतीने आम्ही विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक व्हिडिओ तसेच अभ्यासाशी पूरक असे सहशालेय उपक्रम, वेगवेगळ्या प्रकारचे मनोरंजक गोष्टी, गाणी या टी व्हीवर आम्ही दाखवत असतो. आणि एवढंच नाही तर विद्यार्थीसुद्धा स्वतः या टी व्ही, मोबाईल, त्यानंतर साऊंड सिस्टम याचासुद्धा विद्यार्थी स्वतः वापर करतात आणि ते टेक्नोसेवी झालेले आहेत विद्यार्थीसुद्धा. बघा, हे जे चित्रमय तुम्हाला बोलक्या भिंती दिसत आहेत क्लासरूममुळे आम्हाला बघायला मिळतात. आणि विद्यार्थी दिवसभर या क्लासरूममध्ये अतिशय छानरित्या रमतो. जरी शिक्षक काही कामानिमित्त बाहेर गेले किंवा त्यांना इतर काही काम असेल तर विद्यार्थी स्वतः टी व्ही, मोबाईल, त्यानंतर साऊंड सिस्टम याचा वापर ते स्वतः करतात आणि स्वतः शिकतात. तर हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर आम्ही आमच्या या जानोरी शाळेत करतो आहे. आणि याचं सर्व सहकार्य, याचं सर्व योगदान, याचा सिंहाचा वाटा आमची ग्रामपंचायत जानोरीला जातो, हे श्रेय जाते. आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अंतर्गत खरंच शाळेने, आमच्या गावाने फक्त गावातच विकास केला नाही तर शाळेचा सुद्धा खूप मोठा विकास केला. त्याबद्दल मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानोरीच्या वतीने आमच्या ग्रामपंचायतीचे खूप खूप आभार मानते. आणि असेच त्यांनी आम्हाला सहकार्य करत राहावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. नमस्कार, मी प्रवीण वराडे, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानांतर्गत ग्रामपंचायत जानोरी अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानोरी या शाळेत अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यातच प्रयोगशाळा हाही एक उपक्रम. या उपक्रमासाठी ग्रामपंचायतीचं भरभरून सहकार्य लाभलं.
त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर तिथं साहित्य उपलब्ध करून दिलं. इयत्ता 4थीपर्यंत शाळा असली तरी मायक्रोस्कोप असेल किंवा नरसाळ्याचा स्पिरिटचा दिवा असेल, लोहचुंबक असेल, असे छोटे छोटे प्रयोग विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी तिथे साहित्य उपलब्ध आहेत आणि त्या साहित्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्याबरोबरच त्यांची जी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी सुद्धा या साहित्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. आमच्या शाळेमध्ये आम्ही जे इयत्ता 4थीपर्यंतचे प्रयोग असतील ते आम्ही इथं मुलांना येऊन दाखवतो आणि अतिशय त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याबद्दल ग्रामपंचायत जांभळीचे मनपूर्वक आभार. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत जानोरी गावामध्ये निरनिराळ्या भरपूर सुविधा करण्यात आल्या आणि अंगणवाडीमध्ये गोलक्या भिंती, परसबाग, सोलर इत्यादी चांगल्या गोष्टींची सुविधा केली आणि त्यामुळे मुलांमध्ये पण उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आणि मुलांची जी संख्या आहे ती पण वाढण्यास मदत झाली. पूर्वी कसं मुले कमी होते, परंतु आता पंचायत राज अभियानामुळे आमचे गाव पण पूर्णपणे सुधारलेले आहे आणि अंगणवाडी पण सुधारलेली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत रेन हार्वेस्टरच्या माध्यमातून आम्ही या गावात 70% हे जे पॉली हाऊस निवारण शेतकऱ्यांनी केलं आहे आणि ग्रामपंचायत पंचायत अभियानाच्या अंतर्गत गावाला नवीन मूलभूत पाया रस्ते सुधारणा करण्यात आली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाअंतर्गत मी चित्रलेखा योगेश तिडके जानोरी गावचं ICRP म्हणून बचत गटाचं काम बघते. जानोरी अभियानात येण्यापूर्वी बचत गटाचे 45 गट होते. त्यानंतर आम्ही 21 नव्याने पुनर्जीवित केलेले आहे बचत गट. अंतर्गत कर्ज म्हणून आम्ही 6 बचत गटांना कर्ज दिलेले आहे. काही महिला बचत गटामध्ये येऊन 1% बचत गटात आल्यानंतर ICRF म्हणून त्यांना शासनाने 30,000 रुपये कर्ज दिलेले आहे. त्याच्या अंतर्गत त्यांनी 1% उचलून काही छोटे घरगुती उद्योग त्यांनी चालू केलेले आहे. या अभियानामध्ये महिला ग्रामसभेला उपस्थित असतात. या बचत गटात आल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या योजनांची माहिती मिळाली.